कोल्हापूरमधल्या रस्त्यांची दुरावस्था झालेली पाहायला मिळते आणि कळंबा ते नवीन वाशी नाका या रोडची चाळण सुद्धा झाली होती। पुढारी न्यूजने बातमी दाखवली आणि या बातमीनंतर मुरुम टाकून तात्पुरती या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे। आता हे रस्ते कायमस्वरूपी चांगल्या दर्जाचे बनवा अशी मागणी सुद्धा सगळ्या स्तरातून होतीये। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी। पाहूया। पुढारी न्यूजच्या माध्यमातून कोल्हापुरातला सर्वात खराब रस्ता म्हणून आम्ही कोल्हापुरातल्या कळंबापासून नवीन वाशी नाकापर्यंतचा रोड जो आहे तो दाखवला होता, त्याची दुरावस्था दाखवली होती आणि त्यानंतरचा आपण हा परिणाम जो आहे तो पाहतोय। आपण तात्पुरत्या स्वरूपात पावसाळा सुरू असल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात काय होईना या ठिकाणी त्याची डागडुजी करावी अशी मागणी जी ती केली होती। नागरिकांची इत्या समस्या मांडल्या होत्या आणि त्यानंतर महानगरपालिका प्रशासन जे आहे ते जागे झालेलं आहे। हा संपूर्ण मार्ग जो आहे तो आज सायंकाळपर्यंत खड्डेमुक्त असेल अशा पद्धतीची माहिती जी आहे ती प्रशासनाकडून दिली जाते। त्यामुळे नक्कीच आपण बघताय मोठमोठे खड्डे जे आहेत ते या पूर्ण मार्गावरती पाहायला मिळत होते, ते खड्डे आता मुरुम टाकून या ठिकाणी मुजवण्याचं काम सुरू आहे। एकीकडे अनेक भागांमध्ये केवळ मुरुम टाकून ते मुजवले जात होते, मात्र सध्या आपण पाहतोय रोड रोलर देखील या ठिकाणी तैनात आहेत। त्याच्या माध्यमातून खरं तर याचं सपाटीकरण करण्याचे प्रयत्न महानगरपालिका प्रशासन करताना पाहायला मिळते। त्यामुळे नक्कीच कोल्हापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातले अनेक रस्ते जे आहेत ते अशाच पद्धतीचे खड्डेमुक्त करावेत अशीच मागणी अनेकांची सध्या तरी पाहायला मिळते। मात्र जे अनेक रस्ते गेल्या अनेक वर्षांपासून खड्डेमय त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, त्यावरती मात्र कायमस्वरूपी उपाययोजना करून चांगल्या दर्जाचे रस्ते जे आहेत ते कोल्हापूरकरांना मिळावेत अशीच अपेक्षा अनेक जण करताना पाहायला मिळतात। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।